समृद्धी एंटरप्राइजेसचे सर्व मदन शेठ यांचे सर्व मित्र परिवार आपण या स्पर्धेमध्ये पाहतो आपण सीआईडी क्या नीक नेम है दोस्तों, क्या बढ़िया यहाँ पर योगदान उनका भी हम देखते हैं। स्वागत है आपका। तो चला मॅच ऑन करा, जाऊया मॅच दीपक पाटील सर यांच्याकडे। थँक्यू। सो विकेट हॅट्रिक साठी 2121 21 रुपयांचं पारितोषिक असेल आशिष ठाकूर यांच्या वतीनं आणि हॅलो तर जतीन साठी हे पारितोषिक असेल 2121 रुपयांचं विकेट हॅट्रिक साठी। दीपक सर आमचे आयोजक जॉन्टी गरत आणि संपूर्ण रियानी स्पोर्ट्स यांच्या वतीनं पुन्हा एकदा मी सूचना करतो बघा, इथे मॅन ऑफ द सिरीज म्हणजे तुम्हाला 3 मॅच तुमच्यासाठी असतील। म्हणजे प्रत्येक दिवशी आपण जो पाहतो ना एक टीम क्वालिफाय होते, ती शेवटची मॅच होती। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल दिगोडे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच अपाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व ज्यांनी एक निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीत सुरुवात केली आणि दिगोड्यासारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती ज्यांना उपसरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं ते संदेश पाटील साहेब दिगोडे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच यांचं या ठिकाणी शुभ आगमन आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक इथे पुरस्कृत करून दिली गेली। ते संदेश पाटील साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। मदन शेठ ठाकूर साहेब आणि रियानी स्पोर्ट्स नावेखाडी यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत। बघा मगाशी उल्लेख करत होतो आम्ही की सेमीफायनल आणि फायनलच्या धावा सिरीज साठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीये। प्रत्येक रात्रीतील शेवटची मॅच ती सिरीज साठी तुमची शेवटची मॅच होती। आयोजकांच्या माध्यमातून आम्ही अगोदरच डिक्लेअर केलंय आणि या सर्व सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। धन्यवाद। थँक्यू सो मच प्रवीणजी गायकर, थँक्यू सो मच अन्सारी सर, ज्याचा आवाज तुम्ही ऐकत होतात पहिल्या सत्रासाठी। अनिकेत कोळी आणि सागर कोळी अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघाकडून। जतीन ठाकूर बॅकवरून पूल केला, यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं 4 धावां करता। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व दीपक शेठ तांडेल साहेब यांचे सुपुत्र सर्वेश तांडेल साहेब यांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक केलं, त्यांचा आम्ही मनापासून आभार या स्पर्धेच्या वतीने करतो। अनिकेत कोळीच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार, चांगली सुरुवात मात्र करून दिले। व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फॉर मोहा कोळीवाडा टीम। जतीन ठाकूर ज्याच्यासाठी पारितोषिक सुद्धा आहे विकेट हॅट्रिक साठी 2121चं, परंतु इकडे 2 चौकार आलेत। मोहा कोळीवाड्यानं सुंदर सुरुवात केली। दुसऱ्या फेरीमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळते। तर रितेश ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत। ओके 2 चेंडू संपलेत आणि 9 धावा धाव फलकावर आहेत। अनिकेत भन्नाट सुरुवात केली, गोलंदाज जतीन पुन्हा एकदा सज्ज होईल। नील 11 नावेखाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला मोहा कोळीवाडा संघ पाहायला मिळतोय। नेक्स्ट बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय कव्हर्सला, इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी खरं तर चान्स घ्यायला हवा होता, कारण अनिकेत कोळी आहे। एखादी रन गेली तरी सुद्धा मी तर म्हणेन विकेट फार महत्वाची असेल या मॅच मध्ये। अनिकेत कोळी ज्यानं चांगली सुरुवात करून दिले, 10 धावा धावफलकावर आहेत सद्यस्थितीमध्ये महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघाच्या। सागर कोळी ऑन स्ट्राइक नाव। जतीनचा नेक्स्ट बॉल घरच्या मैदानावर खेळतोय संघ। ही प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजची बाईक आज मात्र एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण करेल। शॉर्ट बॉल आहे, कट केला इकडे मात्र गलीमध्ये, ओ व्हॉट अ कॅच, लेफ्ट हँड मध्ये एका हातामध्ये हा जेल मात्र टिपलाय सर्वेश कडून आणि इकडे मात्र पहिली सफलता मिळेल नील 11 नावेखाडी टीमला। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो घारापुरीवरून आपण या ठिकाणी रितेश ठाकूर यांना पाहतो 8ची बोट पकडून या स्पर्धेसाठी मनमुराद आनंद घेण्यासाठी आपण या ठिकाणी पाहतो। रितेश भाई आपलं सहर्ष स्वागत। यस डीजे। विद्यमान सरपंच कीर्तिनिधी अण्णा ठाकूर यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांचा दमदार आम्ही योगदान पाहिलं
ते संदेश पाटील साहेब, विद्यमान उपसरपंच दिगोडे ग्रामपंचायत, आणि ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला ही खऱ्या अर्थानं बाईक देण्यात आली. आणि त्याच्यानंतर नावे ग्रामपंचायतीचे दमदार रुबाबदार सरपंच विजेंद्रबाई पाटील पार्थ एंटरप्राइज, ज्यांच्या वतीनं सर्व क्रिस्टल ट्रॉफ्या आणि 25,000 रुपयाचं दमदार योगदान. विजेंद्रबाई, आपलंही सहर्ष स्वागत. एक धाव इकडे कुणालच्या बॅट मधून येत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचला तो 11 या आकड्यावर. 11 रन्स, परंतु एक कमाल झेल आपल्याला पाहायला मिळाला होता. सर्व्हिसचा एका हातामध्ये तो झेल टिपला होता, लेफ्ट हँड मध्ये. आणि त्याचमुळे सलामीवीर सागर कोळीला मात्र पॅव्हलियनचा रस्ता बघावा लागला होता. जतीन ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होईल. सुंदर फटका यावेळेस मात्र एक्सलेंट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. नाईसली टायमिंग अनिकेत कोळीच्या बॅट मधून येतोय. अगदी कॉपी बुक स्टाईल मध्ये कव्हर ड्राईव्हचा लाजवाब चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर मोहा कोळीवाडा संघाची धावसंख्या 1 बाद 15. चांगली सुरुवात करून दिली, खास करून अनिकेत कोळीच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. 13 धावांवर तो खेळतोय. अमृतजी मोगल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आज या स्पर्धेची शेवटची रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन ही स्पर्धा पाहतात, त्याही सगळ्या ऑनलाईन व्ह्यूअर्स आम्ही मनापासून स्वागत करतोय. दुसरं षटक घेऊन नील 11 नावेकडे टीम कडून गोलंदाज सतीश गरत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. हा स्कोर कार्ड थांबवायचा असेल तर पहिल्यांदा अनिकेतला थांबवावं लागेल. कुणाल कोळी पार्थ मॅचचा पुरस्कार मिळाला होता. ओ, इकडे टॉपेज लागले, बॉल हवेत आहे, पाठीमागे झेल, फास्टली फ्लाय, इकडे मात्र झेल टिपला जातोय. सेकंड विकेट डाऊन. सर्वेश कडूनच पुन्हा एकदा झेल टिपलाय आणि इकडे मात्र दुसरी सफलता मिळेल ती नील 11 नावेगाडी टीमला. फलंदाज कुणाल कोळी मैदानाच्या बाहेर. या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल मित्रांनो, रायगडचे भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2 लाख रुपयाचं या ठिकाणी आम्हाला योगदान लाभलंय. रियानी स्पोर्ट्स रियानी चषकाच्या वतीनं साहेबांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. मदन शेठ यांच्या आशीर्वादाने मित्रांनो आपण पाहू शकाल दमदार योगदान या स्पर्धेसाठी, ज्यांच्या वतीनं 2 लाख रुपये रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी आणि दमदार योगदान. आपलं सहर्ष स्वागत. हो, क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दमदार गोलंदाजी नील 11 नावेगाडी संघाचा दमदार गोलंदाज. अजून एक धक्का. चांगला बॉल होता, फुल लेंथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग जुळलं नव्हतं. 1 रन मिळेल, सिंगल रन. निदान हे करणं फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं अनिकेत कोळीचा फॉर्म आहे,
चांगले चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि मैदानाच्या चौफेर खरं तर फटकेबाजीसाठी ओळखला जातो हा खेळाडू आणि खास करून सगळ्या क्षेत्रामध्ये योग्य रीतीने खेळत असो तंत्रशुद्ध फटकेबाजी. 16 धावा झाल्यात आतापर्यंत. गोलंदाज सतीश गरत या ओव्हरमध्ये 2 सफलता मात्र प्राप्त केल्यात. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट नो. समोरच्या दिशेला यावेळेस मात्र उडवलाय बॉल लॉंग ऑन बॉटलाईनच्या दिशेनं सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावा मिळतील. येतोय षटका. तर स्पर्धेमध्ये पाहू शकाल शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी 50,000 रुपयाचं योगदान. त्यांच्या समेत सागर शेठ ठाकूर साहेब नील एंटरप्राइजेस विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच यांच्या वतीनं तब्बल 50,000 रुपयाचं योगदान. सोमनाथ शेठ मांडवे साहेब यांच्या वतीनं 1 लाख रुपयाचं योगदान आणि रायगडचे भाग्य विधाते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 2 लाख रुपयाचं योगदान आणि त्याच्यानंतर जयम म्हात्रे साहेब यांच्या वतीनं 50,000 रुपयाचं योगदान. संतोष सरपरे साहेब यांच्या वतीने देखील 25,000 रुपयाचं योगदान आणि सर्व कृपा आम्ही पाहतो ते समृद्धी एंटरप्राइजेसची आन बान शान मदन शेठ मडवी साहेबांच्या वतीनं हे दमदार मदन शेठ ठाकूर साहेबांच्या वतीनं इथे आम्हाला दमदार योगदान पाहायला मिळालं आणि आज समृद्धी एंटरप्राइजेसचे सर्व मदन शेठ ठाकूर साहेबांच्या वतीनं इथे दमदार योगदान. यस डीजे. 28 धावा धावफलकावर मोहा कोळीवाडा संघाच्या. दमदार बॅटिंग सुरू आहे. आणखीन एक लोवा फुल टॉस बॉल इकडे मात्र स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे सिंगल मिळेल अनिकेतला. एकेरी धावेच्या मदतीने टीमची टोटल मध्ये भर पडताना दिसेल. 29 धावा धावफलकावर 2 षटकांची समाप्ती झाली आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मोहा कोळीवाडा संघाची धावसंख्या 3 बाद 29 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कमबॅक करावा लागेल अन्यथा ही धावसंख्या 50च्या पुढे गेली तर चेस करणं फार कठीण होतं. खरं तर 5 ओव्हर्समध्ये सुद्धा 50चा चेस करताना नाकीनं मला या स्पर्धेमध्ये अनेक संघांच्या आणि त्याचमुळे इकडे 4 ओव्हरची मॅच आहे आणि त्याच कारणासो इथे 2 ओव्हर्समध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल. तर बघा आपण या ठिकाणी महाराजा रेस्टॉरंट उल्वे यांच्या वतीनं पुन्हा एकदा आज देखील आपल्याला 8 किलो बिर्याणी काल 4 किलो होती मित्रांनो कारण आज संडे आज कमी उपवासवाले लोक असतील त्याच्यामुळे 8 किलो बिर्याणीची या ठिकाणी त्यांचं योगदान लाभलंय. त्यांचं सहर्ष स्वागत करतो. चला नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची दुसरी मॅच ती म्हणजेच आपण पाहू शकाल रियानी स्पोर्ट्स नावेखाडी विरुद्ध रॉयल स्पोर्ट्स उल्वे दोन्ही कॅप्टन यावं. तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नरेश मोकल साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. साहेब यावं आणि त्यांचे सुपुत्र गोलंदाजी मार्क वरती नरेश शेठ मोकल साहेब आपल्या वतीनं पारितोषिक लागलंच पाहिजे. रुद्र मोकल साठी बघा जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नरेश मोकल साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. चला घरातच जाईल पारितोषिक. इकडे मात्र रुद्र मोकल साठी हे बक्षीस मात्र लावण्यात आलंय. सुरुवात चांगली केली. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय रुद्र मोकल आणि या ओव्हरमध्ये त्याला मात्र चांगली बॉलिंग करावी लागेल कारण सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये 29 दिल्यात गोलंदाजाने. शॉर्ट ऑफ लेंथ होता हा बॉल पूल करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग कडे गेलाय. इतकंही प्रभावी टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये. दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेत आणि या 2 धावा मात्र कंप्लीट होत असताना दुहेरी धावांचं योगदान मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि स्कोर मात्र हळूहळू पुढे सरकत असताना 31 धावा धावफलकावर. अनिकेत कोळी काय खेळला या मॅच मध्ये. 9 बॉल मध्ये 28 धावांची इनिंग साकारले आणि एका बाजूला सगळेजण धारा तीर्थी पडत होते त्याचे सहकारी आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत कोळी मैदानामध्ये अगदी ठाण मांडून उभा आहे. रुद्रचा हा बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल घेतली जाईल. दुसरी हवी आहे अनिकेतला परंतु मागे फिरावं लागलंय. एकच जाव स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न मात्र तो करतो आणि का करू नये कारण एका बाजूला कोणीही साथ दिलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या हिमतीवर स्वतःवर तो आत्मविश्वास दाखवतोय आणि याच आत्मविश्वासाने आतापर्यंत मात्र हा स्कोर उभा राहिला. बघा रुद्र या गोलंदाजाने जरी लगातार 2 विकेट घेतले तर त्याच्यासाठी नावे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच विजेंद्र पाटील साहेब 2 विकेट जरी घेतले लगातार
तर विजेंद्र पाटील साहेब नाबे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच, ज्यांच्या वतीनं सर्व क्रिस्टल ट्रॉफिया पार्थ एंटरप्राइजेसच्या नावाने आणि रोख रक्कम 25,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय, त्यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक रुद्र मोकल या गोलंदाजासाठी. कॅचेस विन द मॅचेस इकडे झेल सुटलाय तो सुयशचा. थोडंसं रनमध्ये बिघाड, पुन्हा धावावं लागेल. रुद्र मोकल आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 4च धावा दिल्यात. मोठा फटका आपल्या ओव्हरमध्ये येणार नाही याची काळजी सध्याच्या घडीला तो घेतोय आणि हे सुद्धा फार मोठी अचीवमेंट आहे त्याच्यासाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. ओ यावेळेस ऑन साइडला कडा प्रहार पाहायला मिळतोय. बॉलला भिरकावून दिलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा गगनचुंबी षटकार. हा षटकार मात्र आलाय. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 39 या आकड्यावर. 39 रन्स ऑन बोर्ड. अनिकेत कोळी 11 बॉल मध्ये 35 धावांची इनिंग मात्र साकारल्या या मॅच मध्ये. अतिशय विस्फोटक पद्धतीने मात्र तो सध्याच्या घडीला अक्षरशः गोलंदाजांवर तुटून पडलाय. सुरुवातीपासूनच आक्रमणाला मात्र सुरुवात केली होती आणि आतापर्यंत 35 धावा केल्यात. टीमची टोटल 39 आहे, ज्यामध्ये अनिकेतचा वाटा मात्र 35 आहे. अनिकेतचा हा स्ट्रोक यावेळेस मात्र आणि बॉल चालला दुसरा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं पायावर टाकला होता रुद्रनं आणि त्याला मात्र चांगली चपराक दिले आणि आणखीन घेतोय षटकार. पंचेचाळीस धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मोहा कोळीवाडा संघाच्या धावफलकावर. 12 बॉल मध्ये 41 धावा अक्षरशः सुटलाय मी तर म्हणेन अनिकेत कोळी. वादळी इनिंग साकारले नील इलेव्हन नाविकाडी संघाच्या विरोधामध्ये. कारण मोठा स्कोर उभा करायचा आहे, दडपण टाकायचं आणि याच निर्धारानं एकटा मैदानामध्ये लढलाय. 100% दिले त्यांना या मॅच मध्ये. एका बाजूला विकेट जात होत्या, सागर बाद झाला, कुणाल विकेश बाद झाला आणि दुसऱ्या बाजूला एकट्यानं मात्र ही धावगती कमी होणार नाहीये, स्ट्राईक रेट कमी होणार नाहीये याची काळजी मात्र एका बाजूला तो घेत होता. थोडस पाहायला गेलं तर नाराजगी जरूर असेल नाविकाडी संघाच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर. नरेशजी बोकल साहेबांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. नुकतंच रुद्रचं षटक झालंय, ज्यामध्ये 16 धावा खर्च झाल्यात. उपसरपंच दिघोडे, सन्माननीय संदेशजी पाटील साहेब ज्यांना आपण पाहता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. आणि या स्पर्धेसाठी मात्र मालिकावीर बाईक त्यांनी देऊ केले. आज त्यांच्या माध्यमातून एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होणार आहे. इकडे फलंदाज बाद झालाय आणि क्रीज तर सोडले. पंचाची प्रतिक्रिया नव्हती, परंतु त्याच्या अगोदरच इकडे मात्र फलंदाज निघालाय सुयश कोळी आणि व्हेरी जंटलमन मी तर म्हणेन. त्याला माहिती होतं इकडे ही एज घेण्यात आली होती. ही इनसाइड एज घेतल्यानंतर पाठीमागे झेल टिपण्यात आला आणि तो बाहेर सुद्धा निघाला. हा 4था धक्का असेल मोहा कोळीवाडा टीमला 45 या धावसंख्येवर आणि शेवटच्या आता मात्र 5 बॉलचा खेळ शिल्लक. संगीत आपण ऐकलं मित्रांनो. नावा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा 4थ्यांदा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांना आपण पाहतो ते सागर शेठ यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 50,000 रुपयाचं योगदान आम्हाला लाभलंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आणि त्यांचं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. दैव देत आणि कर्म नेत असं म्हणतात ना, इकडे तशीच परिस्थिती, तशीच गत काही झाली. आता किती जोरात मी स्टंप उडवू हाच विचार मात्र भूषण कदाचित करत असावा. हा सहजतेनं चालत जाऊन इकडे मात्र बाद करता आलं असतं, एवढा वेळ मात्र त्याच्याकडे होता. पहा बराच शॉट होता, अर्ध्या पिचवर होता. खरं तर ओमकार कोळी बाल बचावलाय. 1 रन सुद्धा मिळाली आणि जे हवं होतं अनिकेतला स्ट्राईक ती सुद्धा मिळाली. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 46 धावा झाल्यात मोहा कोळीवाडा संघाच्या धावफलकावर. भूषण घरत नेक्स्ट बॉल
तर शेवटच्या ओव्हरमध्ये तरी निदान मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावा लागेल, अन्यथा ही धावसंख्या 55, 58, 60च्या आसपास गेली तर थोडंसं कठीण होऊ शकेल हा सामनामध्ये चेसिंग करताना. आणि त्याचमुळे हे 4 चेंडू मात्र चांगले करावे लागतील भूषणला. फुल टॉस दिलाय, बॉलला भिरकावून दिलाय, ते सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. अनिकेत कोळीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक षटकार. बाई झालाय सरपंच की मित्रांनो, पार्थच्या वाढदिवसानिमित्त नावे गावामध्ये आम्ही दमदार नाईट स्पर्धा पाहिली. एखाद्या गरीबाची हालत झाली असती, एवढा दमदार मित्र परिवारचा ताफा आणि दमदार नाईट स्पर्धा आम्ही 3 दिवस 3 रात्री पाहिली. ते सरपंच विजेंद्र भाई यांचं संगीत आपण ऐकलं मित्रांनो. सहज 2 धावा झाल्यात, सहज 2 धावा झाल्यात. इकडे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू मिळाला नाही ना, तर या मैदानावर दुसरी धाव झालीच म्हणून समजा. 54 धावा धाव फलकावर. अनिकेत कोळी मात्र अर्धशतकाकडे वाटचाल करेल. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा अर्धशतक इकडे मात्र आज पाहायला मिळणार का, आणि त्याची चर्चा मात्र मैदानामध्ये सुरू आहे. 49 धावांवर तो सध्याच्या घडीला खेळतोय आणि अर्धशतकाकडे त्याची ही वाटचाल. हा चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर ठेवला होता, कटकण्याचा प्रयत्न. इकडे मात्र हा डॉट निघतोय. निर्धाव चेंडूची सांगता. आता शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे. वाकडी 40+ मास्टरचे संघनायक चंद्रकांत पाटील यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. अनिकेत कोळीचं अर्धशतक या स्पर्धेमधलं 3रं, आणि अनिकेत कोळी बॅट उंचावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय. वेल प्लेड. अनिकेत कोळीने ठोकलंय. इकडे मात्र 50 हाफ सेंचुरी करत असताना सुपर बॅटिंग बॅट दाखवतोय तो. याच बॅटनं आज धमाका केलाय. 16 बॉल मध्ये 55 धावांची नॉट आउट इनिंग आणि 4 ओव्हर्स मध्ये तब्बल 60 धावा. तर एकदा कोळीवाड्याच्या बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. दमदार अर्धशतक आपण पाहिलात. मोहा कोलीवाडा क्रिकेट संघाचा टाळ्यांच्या गडगडाट या ठिकाणी स्वागत आपण पाहू शकाय. ऐसे कहते ना कांचन की बादल आने से पहले तूफान मंडाने लगते, बिजलियां कड़ाने लगती है, वैसे ठीक उसी तरह की बल्लेबाजी. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो, ज्यांचं व्यासपीठावरती शुभागमन पाहिलात. अपाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व, ज्यांनी एक निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीत सुरुवात केली आणि कीर्तिनिधी अण्णासोबत दमदार योगदान देत असताना त्यांना दिगोडे ग्रामपंचायतीवरती उपसरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं. ते तुम्हा आम्हा सर्वांचे दिगोडे ग्रामपंचायतीचे दमदार उपसरपंच सन्माननीय संदेश पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण यावं. आपला सन्मान आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमचे समृद्धी इंटरबाजेचे सर्व या स्पर्धेची आन बान शान मदन शेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. आणि या ठिकाणी आपण संदेश पाटील साहेबांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली. आणि आताच दीपक पाटील सरांनी उल्लेख केला होता की त्यांच्या माध्यमातून एका खेळाडूचा स्वप्न नक्कीच बायकर मॅन म्हणून साकार आपल्याला पाहायला मिळेल. असे दमदार नेतृत्व विद्यमान उपसरपंच संदेश पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान. भिगोडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांचा सन्मान मदन शेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत. मायचूपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान संजय शेठ आणि मदन शेठ यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा सन्मान या ठिकाणी पाहताय. या ठिकाणी आपण पाहू शकाल रामशेठ ठाकूर साहेबांचं संगीत, रायगडचे भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं संगीत आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2 लाख रुपयाचं योगदान. तर इथे टॉस करूया मित्रांनो. मी संदेश शेठ पाटील साहेब विद्यमान उपसरपंच आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सेकंड राऊंडची दुसरी मॅच म्हणजे या मॅच मध्ये बघा ज्याच्या जास्त धावा संघाच्या त्या संघाला बाय तो थेट फेरीमध्ये पुढच्या दाखल होईल. तर बघा संदेश पाटील साहेब विद्यमान उपसरपंच ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करून दिली गेली.
तर टॉस का बॉस रिहानी इज द कॉल. रिहानी टॉस जिंकलाय. रॉयल स्पोर्ट्स सुलभे क्रिकेट संघ. निर्णय बॅटिंग. आयुष्यात असतात संघर्षाच्या वाटा, समुद्रात असतात तुफानी लाटा, आता झाला छापानी काटा आणि धारा मैदानाच्या वाटा. चला 60 धावा झाल्या त्या मॅच मध्ये आणि 61 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आले ते घरच्या मैदानावर नील 11 नावेकाडी या संघासाठी. परंतु एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेमधले तिसरं अर्धशतक होतं. या अगोदर नवीन शेव्याच्या गुड्डूचं आपण पाहिलं, निशिकेत भोईर, त्यानंतर वाशीचा सुतारचं एक अर्धशतक पाहिलं आणि हे तिसरं अर्धशतक अनिकेत कोळीचं. आणि या अर्धशतकासाठी त्याचं अभिनंदन केलंय, त्याच्यासाठी शुभेच्छा आल्यात. वन ऑफ द लेजंड क्रिकेटर लालचंद गावंड यांनी फोनद्वारे अनिकेत तुला शुभेच्छा दिल्यात, त्यांच्या सुद्धा शुभेच्छांचा स्वीकार. आणि जाऊया उत्तरार्धाकडे, ज्या ठिकाणी या आवाजामध्ये करूया बदल. ऐकूया आमचे मित्र वैभवजी भोपी सरांचा आवाज. थँक्यू. तर किरण म्हात्रे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. संदेश पाटील साहेब आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मदन शेठ यांच्यावरती असणारं प्रेम आणि आज आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ दिला आणि या स्पर्धेसाठी बाईक देखील आपण ज्या माध्यमातून देण्यात आली, आपला पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो. स्क्रीनवरती पाहताय दमदार गोलंदाज शैलेश यांचे सुपुत्र आरुष शैलेश ठाकूर यांना आपण स्क्रीनवरती पाहतो. मित्रांनो बघा, वडिलांची गोलंदाजी पाहण्यासाठी तो या ठिकाणी आला आणि किती खुश आहे की दमदार संघ आणि दमदार सामना त्यांनी जिंकला. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. घरच्या मैदानावरती नील 11 नावेखाडी विरुद्ध मोहा कोलीबाडा. चेसिंग साठी जाऊया वैभव यांच्याकडे. थँक्यू सो मच रक्षा प्रवीण गायकर सर. थँक्यू दीपकजी पाटील सर. बोलूया मॅच कडे. हो, पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय, बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. हा एक्स्ट्रा ऑर्डर शॉट चौकार. वेलकम फोर स्वागत केलंय चौकारानं. 61 धावांचं आव्हान आहे आणि त्यामध्ये सुरुवात कशी असायला हवी, तर ही अशी धमाकेदार सुरुवात सध्या मैदानात केली. बॅटिंग करत असताना सध्या सेकंड इनिंग कडे आपण चेतन ठाकूर यांना बघतो आणि त्यासोबत अजय रणजित यांना आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर आणि इट इज वाईड बॉल. तर बघा, रिहानी स्पोर्टचे कट्टर समर्थक आतिश ठाकूर उर्फ चाक्याबाई हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो बॅटच्या रडार मध्ये बॉल आलाय. शॉन पदक आहे. प्लीज आता हॉलंडियर्स आपण त्यांना थोडं बाहेर काढा, मॅच इम्पॉर्टंट आहे. यदा कदाचित बॉल त्यांना लागला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर स्वराज यांचे पिताश्री सूर्यजीत ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन. साहेब आपलं सहर्ष स्वागत. स्कोरबोर्ड वर एक सिंगल रन बनेल. खूप चांगली अंपायरिंग आमचे तिन्ही ऑफिशियल संदीपजी पाटील सर, जासई, राजेंद्र घरे सर, नवीन शेवा आणि रोहन पाटील सर बोकरबिडा यांना आपण बघतोय. इम्पॉर्टंट मॅच आहे. रिकॉर्ड रन रेट आता 15 वर पोहोचलाय, कारण सध्या सुरुवात झाली त्यामुळे स्कोरबोर्ड असं सांगताय की स्कोरबोर्ड सध्या 18चं करंट रन रेट आहे. परंतु येणारा काल आणि वेळ महत्वाचे राहील. लेग ग्लास पद्धतीने बॉलला पाठवलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. हो, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आता बॉल चाललाय. फिल्डिंग थोडी खराब होते. 2 रन या बॉलवर पूर्ण केले जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली ते बघायला मिळाली या दोन्ही बॅटरकडून. सध्या साझेदारी कशी येईल, पार्टनरशिप कशी बिल्ड होईल याकडे सध्या फोकस केले या दोन्ही वैभव. आपण चेतनचा विचार केला ना, जोपर्यंत तो मैदानावरती थांबेल तोपर्यंत संपूर्ण आशा असतील, कारण आत्ताच खारकोपरच्या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय दमदार फलंदाजी मित्रांनो आपण त्याची पाहिली आणि तो मैदानावरती अजून तळ टोकताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल इथे बघायला मिळाला. थोडा ऑफ कटरचा हा चेंडू. मला आठवतं गतवर्षी याच मैदानावर त्यांनी ट्रॉफी उचलली होती. काय दमदार योगदान दिलं होतं नील 11 नावेखाडी टीमनं. चेतनचं तेवढंच मोठं योगदान राहिलं होतं त्यामध्ये, त्यामुळे अपेक्षा त्यांच्याकडून आहेत. अजयनं या बॉलला पाठवलाय. पाठीमागे फिल्डर आहेत. डीप मिड विकेट मधून लवकर बॉलवर आले. थोडा वेळ तिथे घेतलाय आणि परिणामतः 2 रन या बॉलवर कंप्लीट होत आहेत. सिंगल डबल महत्वाचे आहेत या मॅच मध्ये, कारण डॉट बॉल येण्यापेक्षा सिंगल डबल कडे फोकस करावा लागेल आणि त्यासोबत रन्स एकवटणं तेवढंच महत्वाचं. टार्गेट मोठं आहे म्हणून म्हणतो ना की स्वप्न मोठं पाहिलंय तर संघर्ष मोठं करण्याची तयारी
हे तुम्हाला ठेवायचे असते आणि तो मोठा संघर्ष आता होईल का हे देखील तेवढंच महत्वाचं. शेवटचा बॉल होता, बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर फटका खेळाय. सिंगल वेगाने घेतली, चांगली फिल्डिंग, शॉट थर्ड मॅन मध्ये 1 रन या बॉलवर कंप्लीट होते. पहिलं षटक पॉवर प्लेचा आता वैभव बघा, मनोज कोहली सबसे अनुभवी क्रिकेटर दोस्तों, एक जमाने में जिनके बल्ले से निकलती छक्कों की टोली, वही क्या बढ़िया यहाँ पर फील्डिंग का नजराना पेश करते हुए बैकफुट पॉइंट के रीजन में कहते हैं कि छोटा तीर घाव करे गंभीर, बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आई. इसी के साथ पहला ओवर समाप्त और रन संख्या बनी स्कोर कार्ड के ऊपर 11. डीजे स्कोरबोर्ड 11 धावा लागलेत. 18 बॉल मध्ये 50 धावांची गरज आहे अजूनही, कारण 61 धावांचं एक मोठं आव्हान या मॅच मध्ये, म्हणून मी उल्लेख केला होता 15+ प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला करावे लागतील. 4 षटकांचा सामना आहे. चैतन आणि त्यासोबत अजय हे 2 बॅटर सध्या मैदानामध्ये आहेत. अंतिम रात्र आपण एन्जॉय करतोय. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड रेयानी एंटरप्राइजेस चषक 2026. तर वैभव उल्बेनोड का छोटा टाइगर, महिला स्पोर्ट्स मोरावे टीम के सबसे ताकतवर बल्लेबाज मयूर, आइए आपका स्वागत है. वेलकम. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय जोगेंद्र कोहली. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट हे फार महत्वाचे असेल. गोलंदाज निघाला आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. जोगेंद्र कोहली राईट मोर द विकेट ना. थोडी फोडी लेंथ वरील हा बॉल ड्राईव्ह करत असताना दिसला. डीप मध्ये मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. अजयचा फटका सिंगल या बॉलवर अगदी तुम्हाला बघायला मिळेल. महेश मात्र आपलं हार्दिक स्वागत. सिंगल अजय पोहोचलाय वैयक्तिक 6 वर. स्कोरबोर्ड 12 वर जेवढा सिंगल येतील तेवढा मोहा कोहलीवाडा या मॅच वर थोडं पकड निर्माण करेल. पण एखाद 2 स्कोरिंग शॉट जर इथून आले तर नील 11 नावाखाडी संघ देखील या मॅच मध्ये चांगली कामगिरी करू शकतो. हा प्रयत्न तो स्वतः चैतन्य यांचा, परंतु मॅचच्या रडार मध्ये हा बॉल आलेला नाहीये. दुसऱ्यासाठी थोडं तो तुम्ही मी होतं, परंतु वेळीच नकार आलाय. सिंगल इथे बनतीये. मॅच इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. कारण प्रवास पुढे जर सुखकर आणि या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर मेहनत या मॅच मध्ये आत्ताच करावी लागेल. कारण उघड्या डोळ्याने पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या सरळ हाताने मेहनत तुम्हाला करायची असते आणि ती करावी लागेल. पुन्हा एकदा ऑफ कटर हा बॉल यशस्वीरित्या जोगेंद्र, कटर डिलिव्हरी बघायला मिळालाय. थोडेसे फिंगर रोल करत असताना आणखीन एक सिंगल. अजयला स्कोरिंग फटका आतापर्यंत दाखवता आलेला नाहीये, कारण 6 बॉल त्यांनी जवळपास फेस केलेत. फक्त 7 धावांचे योगदान दिलंय. चेतन ठाकूर यांनी 1 चौकार लागवलाय. त्यानंतर एकही स्कोरिंग शॉट आलेला नाहीये आणि आता त्यांचीच गरज आहे नील 11 नावेकाडी टीमला, कारण 15 मध्ये पाहिजे 47. सोड दिलाय बॉलला, पण दोन्ही हात जमिनी समांतर करत असताना व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी आम्हाला दिलाय. एक्स्ट्रा ऍड होईल. स्कोरबोर्ड या सिंगलला पोहोचलाय सध्या 15 वर. 15 मध्ये 46 अजूनही पाहिजेत. मॅच ऑन आहे, संपलेला नाही हा सामना. हो, ताकद झोकून दिली होती, परंतु खेळामध्ये म्हटलं जाताना आय आणि हँड कॉर्डिनेशन सोबत कॉन्टॅक्ट महत्वाचा असतो. आतापर्यंत जोगेंद्रने कॉन्टॅक्ट होऊ दिला नाहीये. या पहिल्या 4 बॉल मध्ये सामना थोडस रिकॉर्ड 100 वाढतंय, परंतु अजूनही 14 चेंडू 46 धावांची गरज. हे 2 बॉल फार महत्वाचे राहतील. फटका आलाय, ज्याची गरज होती तो फटका ठोकलाय चेतन ठाकूर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. ट्वेंटी 21 वर पोहोचलाय संघ. या षटकारानं फार इम्पॉर्टंट होता हा षटकार, कारण स्कोरबोर्ड थोडा डोईल जड होतं, रिकॉर्ड 100 वाढत होतं, थोडा तणाव वाढत होता आणि याच क्षणाला हा ठोकलेला षटकार नव संजीवनी आणि नवीन प्रेरणा देऊन जाईल चेतन ठाकूर आणि त्यासोबत नील 11 नावेकाडी टीमला देखील. कारण आता पाहिजे 13 बॉल 40 धावांची गरज. जोगेंद्रने आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्यांच्यावर आता हल्ला झालाय. मागील बॉलवर आलाय षटकार. स्लोअर बन केलाय, थोडा पुढे ठेवला बॉल. फुल लेंथ वर 1 रन बॅटच्या टो एंड वर लागल्यानंतर कंप्लीट होते. वेगवान थ्रो,
परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल या दोन्ही बॅटरला. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला आणि स्कोरबोर्ड पोहोचलाय 22 वर. उर्वरित 12 बॉल आणि 39 धावांची गरज. 12 बॉल 39. चला 12 चेंडू आणि 39 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 2 नंतर संघ पोहोचलाय 22 वर. सुरक्षित आहेत दोन्ही बॅटर. सलामीवीर चेतन ठाकूर यांनी 6 चेंडूमध्ये 13 रन केलेत. अजयनं 6 चेंडूमध्ये 7 धावा केलेत. त्यामुळे ही लढाई एकट्याने नाही तर दोन्ही बाजूने लढावी लागेल या दोन्ही बॅटरला, कारण रन रेट थोडं मोठं आहे. त्यामुळं इथून आक्रमक तुम्हाला व्हावं लागेल. डू ऑर डाय, करोच्या मरोच्या स्थितीमध्ये तुम्हाला खेळायचं, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रत्येक सामना तुम्हाला नॉकआउट पद्धतीने खेळायचा असतो. जिंकाल तर प्रवास सुरक्षित राहील, हारला तर मॅच आणि प्रवास इथे संपेल. त्यामुळं जे अफाट मेहनत इथपर्यंत पोहोचण्यासाठी केले त्याचं फळ हवं असेल तर प्रयत्न तुम्हाला करावाच लागेल. स्कोरबोर्ड 22 वर 22 वर सुयश कोहली इम्पॉर्टंट महत्वपूर्ण षटक घेऊन आलाय. बॉल झाला डीप मध्ये, काव कॉर्नरला फील्डर पोहोचलेत लॉंग ऑन गोंधून. दुसरी दावेसाठी दुसरी रन अटेंड केली आहे आणि ती ही वेगाने पूर्ण केली आहे. या मैदानामध्ये जर मध्यम गतीने बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जात असेल तर होय मध्ये. तर वैभव, पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिला थेट सुपर 4 मध्ये संघ क्वालिफाय झालाय तो स्वर्गीय मेघनाथ सेठ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासई. दुसऱ्या रात्रीमध्ये श्री दत्त 11 भातान आणि तिसऱ्या रात्रीमध्ये 40+ जासई. ते जासईचे 2 संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेत. मिस्टामिंग स्ट्रोक इम्पॉर्टंट विकेट चेतन ठाकूर यांचा फटका फसलाय आणि पहिला हादरा नील 11 नावेखाडी टीमला. चेतन ठाकूर चांगले बॅटिंग करत होते. राहुल कडू आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. रिक्वायर्ड रन रेट थोडं वाढत चाललंय. स्कोरबोर्डवर रन तुम्हाला बघायला मिळत आहेत 24. 10 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 10 चेंडू 37 रन. 24 वर सध्याचे स्कोरबोर्ड. गोलंदाजीतून जेवढे रन खर्च केले तेवढ्या वसुली करावे लागतील, परंतु सुरुवात चांगली केली सुयश कोहलीनं गोलंदाजी करत असताना. 10 चेंडूमध्ये 37. हा बॉल होता फुल टॉस, इनसाइड आउट खेचलाय, परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर उभा आहे. एकच रन मिळेल. सिंगल स्ट्राइक रोटेट केली राहुलनं. आशिषजी ठाकूर, राहुलनं जर षटकार ठोकला तर षटकार हॅट्रिक जर कंप्लीट केले तर 2121 2121 2121 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 9 चेंडू आणि 36. अजय कुछ करना पडेगा, काहीतरी हालचाल अजयला करावी लागेल, परंतु हा बॉल सोडून दिलाय. चूक झाली. अंडर प्रेशर मध्ये बॅटिंग करायची तुम्हाला या क्षणाला, आणि होय कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला बिखरायचं नसतं तर निखरायचं असं. सध्या या मॅच मध्ये तुम्हाला तुमची मानसिकता ढासळून द्यायची नाहीये तर सांभाळायची. 18 मध्ये 8 मध्ये पाहिजेत 36 धावा. क्रॉस बॅटने खेचलाय. पाठीमागे फिल्डर आहेत. सिंगल डबल फारसा फरक पडणार नाहीयेच. मुलात मोहा कोहलीवाडा फार चांगली बॅटिंग पहिल्या 17 मध्ये केली. गोलंदाजी देखील पहिल्या 2 ओव्हरमध्ये 11-11च्या सरासरीने 22 धावा आल्या होत्या, परंतु आता रिक्वायर्ड रन रेट जवळपास 20 वर आहे. त्यामुळं या ओव्हरमध्ये तिथे थोड्या कमी रन आले. 7 चेंडू 35 धावांची गरज. एक मॅक्झिमम आला तर मॅच मध्ये राहील इन, परंतु बॅटच्या टो एंड वर बॉल लागलाय. काय बॉलिंग केली या ओव्हरमध्ये जोगेंद्र कोहली. एकही स्कोरिंग शॉट त्यांनी येऊ दिला नाही, आणि जेव्हा तो प्रयत्न झाला तेव्हा विकेट आली. त्यामुळे हे षटक राहिले. कम बॅकिंग ओव्हर. 4 धावांचा एक विकेट. आता अंतिम 6 बॉल आणि 34 धावांची गरज. 6 चेंडू 35.
अंतिम षटकामध्ये गोलंदाज मार्कवर आलाय आता अनिकेत कोहली. 16 बॉलमध्ये 55 धावांचा अर्धशतकी खेळ याच्या पहिल्या इनिंग मध्ये केलाय आणि पहिल्या बॉलवर हल्ला केला. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कडून हा षटकार दाखवलाय, परंतु सुरुवात केली आता थांबायचा नाही, कारण 5 मध्ये पाहिजेत 29 रन. 5 बॉल 5 षटकार अजून ठोकाव्या लागतील तर आणि तरच सामना जिंकला जाऊ शकतो. आणि हा फटका फसलाय. प्रतीक्षा केली, फिल्डरना वाट पाहिली आणि वाटच लागली. बॉल चकमा देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर दाखल. चौकार. जे 4 चेंडू आणि आता 25 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हे तेवढंच महत्वाचं. 36 स्कोरबोर्डवर आतापर्यंत बनलेत. 4 मध्ये 4 षटकार आले तरी 24 रन बनतील. जर गोलंदाजाने चूक केली तरच काहीतरी कारणामा होऊ शकतो आणि त्याच्याच प्रतीक्षेमध्ये नावेकाडी संघ. पुन्हा एकदा हा फटका खेचलाय. थोडंसं आपाम जॅक करायचं होतं. 1 रन. आता मॅचचा रिझल्ट थोडा पुढे आलाय. जर गोलंदाजाने आता चूक केली नाही तर 3 बॉल मध्ये 24 रन होणार नाहीत. स्कोरबोर्ड पोहोचलाय 37 वर. फुलटॉस बॉल त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. उशिरा सुटलेलं शहाणपण काहीच कामाचं नसतं असं म्हणतात. आलाय षटकार. षटकार ठोकला इथे बॅटर राहुलनं, परंतु हे षटकार त्यांना पुढे कॉन्फिडन्स देऊन जातील. आता प्रश्न हाच एक, कुठे होता बॅटर. आणखीन एक लगातार दुसरा षटकार. आणि तिसरा मारला तर 2121 2121 रुपयाचा पारितोषिक. आशिष ठाकूर, कारण 1 बॉल मध्ये 12 पाहिजेत. राहुल स्ट्रायकर इनकडे आणि षटकारी पाहिजे होता. चला मॅच नाही तर 2121 रुपयाचं पारितोषिक सही. आणि त्यानं लगातार 3 षटकार ठोकत असताना हॅट्रिक पूर्ण केली, परंतु भरपूर उशीर झाला होता त्यामुळे मॅच ही गमावली. अभिनंदन मोहा कोलीवाडा संघ. हार्ड लक नील 11 नावेखाडी संघ या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं बॅटिंग करत असताना 16 चेंडूमध्ये 55 धावांचा एक विक्रमी खेळ केला. 6 षटकार 3 चौकार लगावले आणि तो ठरतोय अनिकेत